एका अटीवर. एवढं सगळं झालं तरी शायनर मला काहीच बोलला नाही. याचा अर्थ केवढा इगो आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे जोवर तुमचा बॉस मला स्वतःहून सॉरी बोलून परत बोलवत नाही ना, तोवर मी ऑफिसमध्ये पाऊल ठेवणार नाही. अरे इतिहासात पहिल्यांदा आत्ता त्या राधिका मॅमला सॉरी बोललेत ते. हा, ते काय तुला सॉरी बोलणार नाही. इतिहास एवढा लवकर रिपीट नाही होत. मग मी नाही येणार. एक मिनिट थांबा. मी ना दादाला कॉल करते आणि त्याच्याशी बोलते. एक मिनिट. स्पीकर. बोल साक्षी. अरे तू अजून शरूशी काहीच बोलला नाहीयेस का? कशाबद्दल? अरे आपण तिला पुन्हा ऑफिसमध्ये बोलवणार होतो ना. आम्ही तिला खूप कन्व्हिन्स करायचा ट्राय केलं पण ती नाही ऐकत रे. ती म्हणते की जोवर तू तिला सॉरी नाही बोलत तोपर्यंत ती ऑफिसमध्ये येणार नाही. व्हॉट नॉनसेन्स. एवढा माझा तर नको येऊ दे. सॉरी बोल. झाली तुमची आयडिया वर्क? बघितलं ना तुझ्या दादाला केवढा ऍटिट्यूड येते. नाही बोलणार आहे तो सॉरी. ए तायडे, आम्ही सगळे कशासाठी आहोत हा? अरे तुझ्या डब्याची शपथ आ. सरांका सॉरी बोला कच लावतलाय. ताई मी घरगुती डबे बनवते. व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण. हा पण व्हेज नॉनव्हेजची भांडी वेगवेगळी असतात. हा काही हरकत नाही ताई. तुम्ही असं करा, आमच्याकडे वर्किंग बायका असतातच आणि त्यांना घरगुती जेवणाची सारखी गरजच असते. मी तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये ऍड करते. तुम्ही तिथे टाका तुमची जाहिरात. जाहिरात टाकावी लागेल? हो, असेलच ना तुमचं रेट कार्ड, ब्रॉशर्स वगैरे. ते मला एवढं काय कळत नाही. माझ्या मुली बघतात ते सगळं. अहो त्यात काय कठीण आहे. आजकाल सगळे बिझनेस मोबाईलवरच तर चालतात ना. मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करते, तिथे तुम्ही टाका तुमची जाहिरात. हा, काय असेल तर नक्की सांगा. हा हो नक्की येते. दादा. हा? आमचं परब कॅटरिंग आहे, तर तुम्हाला जेवणात काय मदत लागली ना तर आम्हाला सांगा. चपाती भाजी आम्ही काय पण बनवून आणून देऊ शकतो. ताई तुम्हाला खरं सांगतो, आजकाल इथे सगळे काम मागायलाच येतात. सध्या तरी माझ्याकडे काही काम नाही. जर असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन. नक्की सांगा. हा ठीक. मठात फोन करायचाय. आई ग. हॅलो. बोला, काय काम आहे? हा, मी जेवण बनवते आणि मला असं समजलं की तुमच्याकडे काहीतरी काम मिळेल म्हणून फोन केलाय. हो, आहे काम. तुम्हाला चपात्या लाटता येतात ना व्यवस्थित? हो हो, मला चपात्या येतात ना. मी रोज 100-150 चपात्या लाटते. ताई, घरच्या आणि कमर्शियल गोष्टी वेगळ्या असतात. नाव काय तुमचं? प्रमिला. प्रमिला परब कॅटरिंग मध्ये. हाताला स्पीड आहे ना तुमच्या? इथे तासाला 100-150 चपात्या निघाल्या पाहिजे. जमेल ना तुम्हाला? हो हो. बरं, उद्या महाप्रसाद आहे. 500 चपात्या लागणार आहेत. जमेल का तुम्हाला? मनात एक स्वप्न असतं ना बापाच्या. माझ्या पोरीच्या लग्नात लोकांनी सुभाषने लग्न थाटामाटात केलं बरं का पोरीचं, असं म्हणावं. पोरीच्या लग्नाचं स्वप्न पूर्ण होईल पण समाधान नाही मिळणार ग.
हो हो चालेल. ठीक आहे, सकाळी या 11 वाजता. लेट चालणार नाही. ताई पैसे किती मिळतील? दिवसाला 1000. हे उद्याच्या कामाचे आहेत. पुढे पण ऑर्डर मिळतील, पण तुमचं उद्याचं काम बघून. हा बर. कॉलेजला चाललोय असं म्हणाली होती. अच्छा, बेबू इथे म्हणजे इथेच आहे. बोल. बॉस, आय नो मी तुझा बॉस आहे. एवढं ओरडण्यासारखं काय त्यात? अरे सर, मी जे आता तुम्हाला सांगेन ना ते तुम्ही ऐकाल तर तुम्ही पण जोरात ओरडाल. सर, राधिका सुभेदार मॅडम आहेत ना, दोन नाही दोन 5 वेळा फोन येऊन गेला त्यांचा. 5. काय बघा, बोललो ना तुम्हाला, तुम्ही पण ओरडणार. इतक्या वेळा का कॉल करते ही बाई? एक काम कर, तिला सांगून टाक मुलींना हायर केलं, त्या शर्वरी परबला सुद्धा हायर केलं. बघायला थोडी येणार आहे ती.